मुद्दे मांडले काय? खऱ्या अर्थानं परभणी महानगरपालिकेची ही दुसरी जीबी. आम्ही प्रत्येकाला सांगतो की आमचे विषय घ्या, पण जाणून बुजून प्रशासन असेल किंवा महापौर साहेब असतील, आमचे विषय जाणून बुजून घेतल्या जात नाहीत अजेंड्यावर. आमचे विषय आमच्या घरचे नाहीत, शहराच्या विकासाचे मुद्दे आहेत. तरी त्या अनुषंगानं कलम 5 अन्वये बरेचसे विषय आम्ही आज इथं बोललो. जन्ममृत्यू विभागाचा जो गोंधळ होता, आदरणीय डॉक्टर केदार खटिंग सरांनी ते प्रूफ सहित दिलाय की असे काही कर्मचारी इथे लावण्यात आलेले आहेत, त्यांची ऑर्डर नाही, तोंडी आदेशानं ते कर्मचारी लावले. आणि एवढा गोंधळ आहे, जे एखाद्या व्यक्तीचे आई वडील बदलून इथं प्रमाणपत्र दिले जात आहे, जे की इनलिगल आहे. असं व्हायला नाही पाहिजे. इथं घडतंय. सन्माननीय आयुक्त साहेबांनी आश्वासित केले की आम्ही नक्की त्याच्यावर कारवाई करू. बाकी बरेचसे विषय होते, महापालिकेचं उत्पन्न वाढलं पाहिजे, या सगळ्या विषयावर आम्ही सगळ्यांनी इथं सांगितलेलं आहे. प्रशासन आम्ही धारेवर धरलेलं आहे. सेवा ज्येष्ठतेनुसार जे आपण प्रमोशन देतो ते सुद्धा प्रत्येकाला सेम न्याय मिळाला पाहिजे. अनुकंपा भरती असेल, सगळ्याला सेम न्याय मिळाला पाहिजे. शहरामध्ये जे कबाले आहेत किंवा जे गुंठेवारी आहे ते नियमित झाली पाहिजे. गोरगरिबांना रमाई घरकुल असेल, पंतप्रधान आवास योजना असेल, ते मिळालं पाहिजे. एकंदरीत सामान्य नागरिकांना दिलासा मिळाला पाहिजे. त्यावर आम्ही चर्चा केलेली आहे. मध्यंतरी परभणी शहराला 10 दिवस पाणी पुरवठा बंद होता. एखाद्या ठिकाणी लिकेज होतं तर पुन्हा शहराला वेटीस का धरण्यात येतं? पाईपलाईनचं जे काम झालं होतं ते खरंच चांगलं झालं होतं का? नियमात झालं होतं का? त्यावरही आम्ही चर्चा केली. येणाऱ्या 5 तारखेला एक विशेष सभा आहे, त्यामध्ये बरेचसे विषय, परभणी शहराच्या जिव्हाळ्याचे विषय आम्ही चर्चा करणार आहोत आणि प्रशासनाला आम्ही धारेवर धरणार आहोत. आमचा उद्देश एकच आहे, भारतीय जनता पार्टी आम्ही जे 12 नगरसेवक आहोत, परभणीकरांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांना सेवा सुविधा मिळायला पाहिजे, ती द्यायला महापालिका बंधनकारक असली पाहिजे. सत्ताधाऱ्यांचं ढिगार आतापर्यंत शहरामध्ये वेगवेगळे भागाचे साम्राज्य निश्चित परभणी शहरामध्ये घाणी साम्राज्य आजही आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये जी एजन्सी बदलली, बऱ्याचशा गाड्या लागल्या, थोडा बहुत दिलासा मिळाला. मात्र त्यांनी आम्हाला आश्वासित केले की आम्ही JCB पोकलॅन जे लावल्यात, आम्ही येणाऱ्या 8-15 दिवसामध्ये पूर्ण परभणी शहर कचरामुक्त आम्हाला असं आश्वासन देण्यात आलेलं आहे. म्हणतायत की विरोधक फक्त कारण जोडतायत, जाणीवपूर्वक करण्याचा प्रयत्न करतात. काय करेल? सत्ताधाऱ्यांचं काम असतं विरोधकांना बोलून देण्याचं, आणि विरोधकांचं काम असतं की प्रशासनाला वटणीवर आणायचं, सत्ताधाऱ्यांना वटणीवर आणायचं आणि लोकांची कामं करून घेण्यात यावी. हा आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. आम्ही आमच्या घरचे प्रश्न मांडत नाही, आम्ही शहरांचे प्रश्न मांडतोय. त्याला उत्तर द्यायला ते बंधनकारक आहेत. रितेश भाऊ, एक महत्वाचा मुद्दा आहे. सध्या आपले महानगरपालिकेमध्ये नवीन घरपट्टी लावणं बंद आहे. त्याच्याबद्दल आपण विरोधी पक्ष म्हणून काय? महापालिकेला एक ठराव घेतला होता, आज मुद्दा आला होता की जे कबालेधारक आहेत आणि जे गुंठेवारी आहे जी नियमित करायची आहे, तर निश्चित आम्ही आज ठराव घेतलाय. तो ठराव पास झालाय की जे गुंठेवारी आहे आणि जे कबालेधारक आहेत त्यांना आम्ही घरपट्टी लावून देणार आहोत. प्रशासनानं मान्य केलंय, ठराव मंजूर केलाय की जे गोरगरीब आहेत त्यांना रमाई घरकुल असेल, पंतप्रधान आवास योजना असेल, त्यांना मिळालं पाहिजे. हा ठराव मंजूर झालेला आहे. कबाल्याचा जिकर केला, कबाल्याची बोलणी केली, तेव्हा काही भाग असा आहे परभणी शहराच्या अवतीभोवती ज्या ठिकाणी लोक राहतात त्या ठिकाणी रजिस्ट्रेशनचे प्लॉट आहेत, पण नोटरीचे सुद्धा प्लॉट्स आहेत. त्यांना काय सुविधा? जे नोटरीचे प्लॉट आहेत त्यांना नियमित करण्यासाठी आजची मीटिंग होती. त्या सर्व नोटरीवाल्यांना नियमित करून मिळणार आहे, त्यांना घरपट्टी लावून मिळणार आहे. पण नियमित करताना ते लिंक आहे का प्रॉपर, ती लिंक प्रत्येकाची चेक केल्या जाणार आहे. सर्वसाधारण सभा, त्याच्यामध्ये जन्ममृत्यू आणि विवाह नोंदणी कार्यालयामध्ये जे काही गोंधळ चालू आहे आणि त्यामध्ये एका उदाहरण आमच्या समोर आलं की ज्याचे आई वडीलही बदलले, घरचा पत्ताही बदलला आणि रजिस्ट्रेशन नंबर तेच आहे. तर हा मुद्दा प्रशासनाच्या आणि महानगरपालिकेच्या समोर आणून दिला आहे. त्या संबंधित जी कोणी इथे नेमलेली मंडळी आहे ती कोणी नेमली त्याच्यावर आणि त्या मंडळींवर कारवाई करण्यात यावी आणि संबंधितांना जे काही आपले ऑथराईज तिथं नाही काय कर्मचारी आहेत त्यांना पुन्हा त्या ठिकाणी नेमणूक करण्यात यावी, अशा पद्धतीने चर्चा आहे. परभणी शहराची लोकसंख्या 4.5 लाखाच्या जवळपास पुढे गेलेली आहे. आवाढव्य शहर वाढलेलं आहे. त्या मनात महापालिकेला कर्मचारी नाही, 150 कर्मचाऱ्यांवर मोठा काय वाटतं की भरती झाली पाहिजे, अजून पाहिजे, कर्मचाऱ्यांवर का देते आणि सुविधा करण्यासाठी तुला याबाबतीत काय सांगाल? आजच्या एका विषयामध्ये कायमस्वरूपी करण्याच्या बाबतीमध्ये जे विषय आला त्यामध्ये सध्या 11 कर्मचाऱ्यांचं कायमस्वरूपी त्यांना पदस्थापना देण्यात यावी अशा पद्धतीचा प्रस्ताव पारित झाला आणि पुढे ह्या पद्धतीनं कर्मचाऱ्यांची खूप संख्या आहे, त्यामध्ये ती वाढली पाहिजे अशी आम्ही वारंवार सभागृहाला मागणी केली. स्वच्छतेच्या बाबतीत आपण फक्त महापालिका म्हणत आहे, पण तसं दिसत नाही. आता पावसाळा इतका अर्ध्याच्या वरी झालेला आहे, बरेच ठिकाणी कचरा आहे. हाही मुद्दा महत्वाचा वाटतो. त्या मुद्द्यावर बऱ्यापैकी मागचा जो प्रश्न होता 2 महिन्यापूर्वी
तो अर्धवट थोडा सॉल्व्ह झालेला आहे. रेग्युलर घंटागाड्या आल्या पाहिजेत, स्वच्छता कर्मचाऱ्यांची संख्या वाढल्यानंतर नाल्या साफसफाई झाली पाहिजे. असे काही प्रभाग आहेत की ज्यामध्ये नाही काय 2-2 वर्षापासून नाली सफाई काम झालेलं नाही. फक्त ह्या वर्षीचा अनिलचा जो इफेक्ट आहे ते पावसाळा कमी आहे त्यामुळे आपलं शहर वाचलेलं आहे. नाही तर ह्या पद्धतीनं जर काम असतं तर आज बऱ्याच प्रभागामध्ये बऱ्याच घरामध्ये पाणी घुसलं असतं. तर आम्ही पाहिलं मीटिंग मध्ये लोकप्रतिनिधी वारंवार प्रत्येक विभागाच्या प्रमुखाला बोलवायले, त्यांच्याकडून तुम्हाला उडवाउडीची उत्तरं भेटेल, नागरिकांना उडवायची वेळ. असं तुम्हाला वाटतं का की अधिकाऱ्यावर नगरसेवकाचा आणि महापौर मागे कर्मचाऱ्यांचा वचक राहिला नाही, अधिकारी दुर्मिळवणी वागायले? हे मुद्दा आज सभागृहाच्या समोर आमच्या काही सदस्यांनी आणून दिला की ज्यावेळेस आपण प्रश्न विचारतो आणि अधिकारी त्या ठिकाणी येऊन उत्तर देतात, ती उत्तरं नाही का समाधानकारक नसतात. त्यामुळं माननीय महापौर, उपमहापौर आणि आयुक्त यांना आम्ही आज सांगितलं की विनंती केली की तुम्ही ह्या प्रशासनावर आपली पकड जी आहे ती कायम ठेवा आणि सदस्यांनी जे काही मांडलेली प्रश्न आहेत त्याला अधिकाऱ्यांनी योग्य ते उत्तर दिले पाहिजे आणि त्या संख्येचं निरसन पुढच्या सभेपर्यंत झालं पाहिजे. काही एखाद्या अधिकाऱ्याच्या डेप्युटेशनवर ट्रान्सफर काही करता येत नाही का? नाही, ह्याच्यामध्ये आता गरजेचं आहे. त्यांनी